नमस्कार. अरे थोड्या तरी लाजा ठेवा रे. जरी तुमची मुलं तिथं शिकत नसली तरी गरिबांची मुलं तरी तिथं शिकत असतीलच ना. मेलेल्या मड्यावरच्या टाळूवरची लोणे खाणारी तुम्ही, कधी येणार तुम्हाला या गोष्टीची जाग? आज अनेक ठिकाणच्या झेडपी शाळा पाहिल्या तर इंग्लिश मिडियमलाही लाजवतील अशा मराठी शाळा बनवल्या आहेत. मुलांना आकर्षित करतील अशा बोलक्या भिंती, खेळण्यासाठी ग्राउंड, स्वच्छ असं टॉयलेट वॉशरूम, त्याचबरोबर व्यवस्थित अशा शाळेच्या खोल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना आईवडिलांसारखेच प्रिय असणारा शिक्षक वर्ग. या सर्व गोष्टींनी मिळून शाळा आकर्षित होत असते. मात्र सध्याच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गंगोती या गावची शाळा पाहून अक्षरशः तोंडाला रुमाल लावण्याची वेळ येते. ज्या ठिकाणी आपण 10 मिनिटे थांबू शकत नाही त्या ठिकाणी ती चिमुकली मुले मात्र अख्खा दिवस कसा काढत असतील हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ही आहे आमच्या गावातील मराठी शाळा. काय असं करून ठेवले आहे बघा. लहान मुलांसाठी असणारे या संडास बाथरूमचे दरवाजे फोडलेत, भिंती पाडलेत, नाही ते पाण्याची काय सोय आहे. आणि आपण सगळे काहीच बोलायचं नाही. या राजकारण्यांनी शाळेचा पैसा पण लुटून खाल्ला आहे, तरी पण आम्ही आमच्या गावातील लोक सगळे गप्प आहेत. नेते मंडळी आपली मुले बाहेरच्या शाळेमध्ये जास्त फी भरून पाठवतात. गरिबाची मुले या शाळेत आहेत. त्यामुळे हे सत्यच आहे. आमच्या मान तालुक्यात आमच्या गावच्या शाळेचा परिसर सगळ्यात अस्वच्छ असेल असं मला वाटतं. गंगोतकरांनो जागे व्हा, राजकारण सोडा आणि गावासाठी एकत्र या. आपल्या भविष्यासाठी, आपल्या मराठी शाळेसाठी पुढे या. जय महाराष्ट्र.